सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 8वामध्ये समास 7वा मोक्ष लक्षण त्याचा आपण अभ्यास करतो आहोत. वैराग्यमूर्ती, जगद्वंद्य, जगन्मान्य, देवमान्य, संतमान्य, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आठवला. ते म्हणतात, इह लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. या अभंगातून महाराजांनी हा देह, इहलोकीचा हा देह, हा देह म्हणजे नरदेह, मनुष्य देह, या नरदेहाचे महत्त्व वर्णन केलेले आहे. हा इहलोकीचा मनुष्य देह महाराज म्हणतात अत्यंत मौल्यवान आहे. किती मौल्यवान आहे? स्वर्गातले देवसुद्धा या नरदेहाची इच्छा धरतात. देव इच्छिता ती पाहे. इहलोकीचा हा देह, हा मनुष्य देह, देव इच्छिता ती पाहे. देवांना सुद्धा या नरदेहाचं आकर्षण वाटतं. ते देखील या नरदेहाची इच्छा धरतात, अपेक्षा बाळगतात. कारण हा नरदेह प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला भगवंताचे भजन कीर्तन करता येते. स्वर्गामध्ये हे सुख नाही, स्वर्गामध्ये भजन नाही, कीर्तन नाही. तेथे देव आहेत, पण ते नैमित्तिक देव आहेत, काहीतरी निमित्ताने देव झालेले आहेत. त्या नैमित्तिक देवांना मृत्यूलोकामध्ये येऊन माणसाप्रमाणे भजन कीर्तन करता येत नाही आणि भजन कीर्तनाद्वारे मोक्ष प्राप्त करून घेता येत नाही. स्वर्गातील जे देव आहेत त्यांचं पुण्य संचय संपल्यानंतर त्यांना पुन्हा खाली या ठिकाणी यायला लागतं. यासाठी ते स्वर्गातले सुख सोडून, स्वर्गामध्ये किती सुख आहे सांगायला नको, आपण जरी अनुभवलो नाही तरी आपली प्रत्येकाची इच्छा आहे, मला स्वर्गात जायचं आहे, मला स्वर्गात जायचं आहे. आणि विशेष म्हणजे मनुष्य जिवंत असताना कसाही वागला तरी मेल्यानंतर स्वर्गवासीच म्हणतात, कैलासवासीच म्हणतात. स्वर्गामध्ये सुख आहे, पण त्या स्वर्गातलं सुख सोडून स्वर्गातले देव मृत्यूलोकामध्ये यायची इच्छा करतात, जन्माला यायची इच्छा बाळगतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, दुसरा एक अभंग आहे महाराजांचा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. त्यांना विचारलं, तुम्हाला मृत्यूलोकी जन्म कशासाठी हवा आहे? तर ते उत्तर देतात, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ सदा. काय करणार तुम्ही मृत्यूलोकात आल्यानंतर? मनुष्य देह मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार? ते म्हणतात, आम्ही नारायण नामाने, भगवंताच्या नामाने जीवनमुक्त होऊ, कीर्तनी अनंत गाऊ सदा.
आम्ही भगवंताचं कीर्तन करू, भजन करू, गायन करू आणि त्या माध्यमातून आम्ही मोक्ष प्राप्त करून घेऊ. म्हणजे स्वर्गातल्या देवांना सुद्धा मोक्ष प्राप्ती नाही, म्हणून ते या मृत्यूलोकात यायची इच्छा करतात. बद्ध झालेल्या जीवाला मुक्त होण्यासाठी, बद्ध झालेल्या असलेला नाही, आपण स्वतःला बद्ध करून घेतलेला आहे, बांधून घेतलेला आहे, अशा बद्ध झालेल्या जीवाला मुक्त करण्यासाठी आपल्याला हा मिळालेला देह आहे. पण दुर्दैव त्याचे आपल्याला मूल्यच समजलेच नाही. या नरदेहाचं मूल्य काय, त्याचं महत्त्व काय, हे आपल्याला कळलेलं नाही. या देहाबद्दल असे आहे, या मनुष्य देहाबद्दल असे आहे की काहींना हा देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. म्हणजे त्यांना नरदेहाचं मूल्य कळलं नाही आणि मिळाला पण नाही. मग असे कोण आहेत ज्यांना देह मिळालाही नाही आणि कळलाही नाही? त्यामध्ये पशु पक्षी जनावरं येतात. काहींना हा नरदेह त्याचं महत्त्व कळलं पण त्यांना मिळाला नाही, काहींना महत्त्व कळलं पण मिळाला नाही. असे कोण आहेत? असं आपण आता ऐकलं, स्वर्गाचे देव आहेत, स्वर्गातले देव आहेत. त्यांना नरदेह मिळाला नाही, महत्त्व कळलं. त्यानंतर काहींना नरदेह मिळाला पण त्याचं मोल कळलं नाही. असे कोण आहेत? असे आपण सगळेजण आहोत. नरदेह मिळालेला आहे पण त्याचं मूल्य आपल्याला कळलं नाही, मोल आपल्याला कळलं नाही. सर्व मनुष्य प्राणी त्याच्यातच येतात. आणि काहींना हा नरदेह मिळाला आणि त्याचं महत्त्व कळलंसुद्धा, मोल कळलंसुद्धा. मग यामध्ये कोण येतात? यामध्ये संत महात्मे येतात. संतांना, महात्म्यांना या नरदेहाचं महत्त्व कळलं, नरदेह मिळालाही आणि महत्त्वही कळलं. बघा, काही रेल्वे स्थानके जंक्शन असतात म्हणून प्रसिद्ध आहेत, ते आपल्याला काही माहिती आहेत. तर जंक्शन कुठल्या स्थानकाला म्हणायचं? तेथून विविध मार्ग निघालेले असतात. नाशिक, पुणे, बनारस, कलकत्ता वगैरे आपण पाहिजे त्या मार्गाने प्रवास करू शकतो. आपल्यावर आहे प्रवास कोणत्या मार्गाने करायचा. त्याप्रमाणे नरदेह म्हणजे एक जंक्शन स्टेशन आहे. नरदेह म्हणजे काय? एक जंक्शन स्टेशन आहे. या देहाच्या माध्यमातून आपण ठरवायचे की मला कुठल्या मार्गाने प्रवास करायचा. जर आपण ठरवले की मला इंद्र व्हायचं आहे, स्वर्गाचा राजा व्हायचा आहे, एखाद्याने ठरवलं की मला इंद्र व्हायचं आहे, स्वर्गाचा राजा व्हायचा आहे, तर काहीच कठीण नाही, अवघड नाही. 100 यज्ञ केले की झाला इंद्र. वर्णन केलेलं आहे. 100 यज्ञ केल्यानंतर तो इंद्र पदाला जाऊन पोचतो. इंद्र हे पद आहे, व्यक्तीचं नाव नाही. पंतप्रधान हे पद आहे, त्यामुळे इंद्र हे पद आहे. 100 यज्ञ करणारा स्वर्गामध्ये जातो, राजा होतो, त्याचं नाव इंद्र. समजा एखाद्याला वाटलं मला ब्रह्मदेव व्हायचे आहे, तर 100 वेळा लागोपाठ खंड न पडता ब्राह्मणाचा जन्म मिळाला. 100 वेळा लागोपाठ खंड न पडता, म्हणजे एकही जन्म दुसऱ्या योनीत न जाता जर त्याला ब्राह्मणाचा जन्म मिळाला आणि त्या जन्मामध्ये त्याने प्रत्येक जन्मात ब्रह्मकृत्य केली, भगवंताने सांगितलेली 18 अध्यायातील ब्राह्मणाला अनुकूल असलेली, योग्य असलेली कर्म केली, तर तो ब्रह्मदेव होतो. कोणी नरदेहाचा कसा उपयोग करतो, कोण कसा उपयोग करतो, आपल्या हातामध्ये आहे. कोणी त्याला नरदेहाला अशा रीतीने उपयोग करतो की तो लोकांना त्रास देतो, लोकांना लुबाडतो, लोकांना तो पीडा देतो. मग त्याच्यासाठी, अशा माणसासाठी समर्थ सांगतात की नरकाचे दरवाजे सदैव उघडे आहेत, त्याच्याकरता बंदी नाही. तो तिथे नरकाचा मूळपत्रे होऊन जातो, मानकरी होतो. पण याच्या विरुद्ध काही जण असे आहेत की ते भगवंताचे स्मरण करून, भगवंताची नित्य सेवा करून
स्मरणाच्या द्वारे. इतर सेवा करूनही आहे, पण मुख्य सेवा स्मरणाच्या द्वारे सेवा करून आपल्याला भगवत स्वरूप होता येते. वर आपण आत्ता ऐकलं ते त्या अभंगातल्याच ओळी आहेत. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. भगवंताचं स्वरूप कसं आहे? सच्चित आनंद. तो सत आहे, तो चित आहे आणि आनंद स्वरूप आहे. आपल्याला हे देखील होता येतं, सच्चिदानंद होता येतं. दुसरा एक अभंग आहे. राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. इतर पदव्या व्यवहारातल्या काही उपयोगाच्या नाही, ही पदवी महत्त्वाची आहे. राम म्हटल्यानंतर आपण राममय होऊन जातो. सांगायचं तात्पर्य काय की अशा रीतीने हा नरदेह एवढा चांगला आहे. एक आणखीन सुंदर अभंग आठवला, तिथे असं म्हटलेलं आहे. शरीर चांगले चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. किती चांगलं शरीर आहे. दोनदा म्हटलेलं आहे, शरीर चांगले चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले. आपण जे विचार करू, आपलं ध्येय ठरवू, ते आपल्याला साध्य ठरवलेलं तिथपर्यंत जाता येतं. शरीरे साधिले परब्रह्म. त्याचप्रमाणे असं हे शरीर मिळालेलं आहे, नरदेह मिळालेला आहे. आपण तो वाया घालवतो. ज्याला महत्त्व कळलेलं नाही तो वाया घालवतो. आणि स्वर्गातील देवसुद्धा या नरदेहाची अपेक्षा करतात. हा असा अतिशय दुर्लभ नरदेह आहे. पण देहबुद्धीने केलेल्या अल्पसंकल्पाने, काहीतरी वासना असल्याकारणाने तो मिळतो. पुन्हा आपल्याला जन्म घ्यायला लागतो. मग तो प्राप्त झाल्यानंतर सद्गुरूंच्या हाती आपली जीवन नौका सोपवावी. समर्थ सांगतात, असा हा अनमोल नरदेह आपल्याला प्राप्त झाल्यानंतर सद्गुरूंच्या हाती आपण आपली जीवन नौका सोपवावी. त्यांच्या वचनांना अनुसरून वागले, त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण आचरण केले तर आपल्याला सुखप्राप्ती होते. ज्याला देवाची अनुकूलता नाही, ज्याच्यावर देवाची कृपा नाही. देवाची अनुकूलता म्हणजे काय? देवाची कृपा. ती ज्याच्यावर नाही तो प्राणी स्वतः पापी असतो. हा भवसागर त्याला तरुण जाणे फार कठीण असते. ज्याला आत्मज्ञान नसते, किंबहुना ज्याने मनुष्य जन्माला आल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, त्याला 84 लक्ष वेळा जन्माला येऊन मरावे लागते. जितक्या वेळा तो ज्ञानहीन प्राणी मरतो तितक्या वेळा आत्महत्या घडते. मानव देह मिळूनही जो आत्मज्ञान करून घेत नाही त्याला अत्यंत हलक्या योनीमध्ये, खालच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. अस्वल, माकड, कुत्रा, डुक्कर, घोडा, बैल, रेडा, गाढव, कावळा, कोंबडा, कोल्हा, मांजर, सरडा, बेडूक, माशी, खूप मोठी यादी आहे, इत्यादी अगदी हलक्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. असे असूनही मूर्ख माणसे पुढील जन्माची आशा बाळगतात. याला काय म्हणावे? सध्याचा मानवदेह गेल्यानंतर पुन्हा तसाच मानवदेह आपल्याला मिळेल असा भरोसा बाळगणाऱ्याला लाज कशी वाटत नाही? स्वामीजी म्हणतात, अशा माणसाला खरं लाज वाटली पाहिजे. आपल्यापाशी असा कोणता पुण्यसंग्रह आहे की ज्याच्या बळावर आपल्याला पुन्हा नरदेह प्राप्त होईल? याची खात्री नसताना हा मूर्ख माणूस पुढच्या जन्माची खोटी आशा बाळगून राहतो की मला पुढचा जन्म परत नरदेह मिळेल. अशी मूर्ख आणि अज्ञानी माणसे आपल्याच संकल्पाने स्वतःला बांधून घेतात आणि आपले शत्रू बनतात. जसं आपण ऐकलं होतं मागच्या भागामध्ये की रेशमाचा किडा असतो, तो स्वतःच कोश निर्माण करतो आणि त्यामध्ये अडकून गुदमरून मरण जातो. त्याप्रमाणे अज्ञानी माणसं आपल्याच संकल्पाने स्वतःला बांधून घेतात आणि आपले शत्रू बनतात.
भगवान स्वतः गीतेमधून 6व्या अध्यायातील 5व्या श्लोकातून सांगत आहेत अर्जुनाला, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. म्हणजे मनुष्याने स्वतःचा संसार समुद्रातून भवसागरातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य हा स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रूसुद्धा आहे. आपण उगीच दुसऱ्याला दोष देतो, याच्यामुळे माझं वाईट झालं, याच्यामुळे माझं नुकसान झालं, असं नाही. आपण स्वतःचे शत्रू असतो. अशा रीतीने समर्थ सांगतात, संकल्पाचे जे बंधन पडते ते संत संगतीने तुटते. संतांची संगती याच्यासाठी महत्त्वाची आहे. पिंड म्हणजे मानवदेह. आपल्याला याची अर्थ माहीत असेल. पिंड म्हणजे मानवदेह आणि ब्रह्मांड म्हणजे दृश्य विश्व, त्याला म्हणतात ब्रह्मांड. पिंड ब्रह्मांडाच्या पसाऱ्यात परब्रह्म व मूळ माया किंवा आत्मा व अनात्मा अशी दोनच मूलतत्वे आहेत. या विश्वाचा सर्व पसारा पंचभूतात्मक आहे. तो आत्मा नव्हे, तो मूळ मायेतून प्रकट झालेला आहे. विश्वाचा आपला पसार दिसतो त्याला आत्मा नाही म्हणता येणार, तो मूळ मायेतून प्रकट झालेला आहे. देहामध्ये जो खरा मी आहे, आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये खरा जो मी आहे तो आत्मा आहे. विश्वामध्ये सर्व नियंता तो ईश्वर किंवा परमात्मा आहे. आत्मा आणि परमात्मा एकच आहेत. स्वतःच्या अंतःकरणातील शुद्ध आत्मस्वरूपाचा शोध घेतला म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो आणि मी परमात्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. अहंकार मेला की जन्ममृत्यू टळतो. असा आत्मज्ञान करून घेण्याचा निसंशय मार्ग फक्त आपल्याला संतच सांगू शकतात. आत्मज्ञान करून घेण्याचा मार्ग कुठला आहे तो संतांकडूनच आपल्याला कळतो. स्वामीजी सांगतात, देह पंचभूतांनी बनलेला आहे. पंचभूते जड असतात, त्यांना चेतना म्हणजे चैतन्य देणारा आत्मा होय. जड शब्द जरा जड वाटतो, शब्द एकच आहे, उच्चारामुळे फरक पडला. जड शब्द जड वाटतो म्हणजे अवघड वाटतो, तर त्याचा अर्थ आपण सोपा करूया. जड म्हणजे निर्जीव. तर पंचभूते जड असतात, त्यांना चेतना म्हणजे चैतन्य देणारा, सजीवता प्रदान करणारा हा आत्मा होय. तो देहामध्ये असतो, आत्मा देहामध्ये असतो, पण तो देहातून निराळा असतो. नुसत्या आत्म्याचा विचार जरी केला तर समर्थ सांगतात 4 आत्मे आहेत. अगदी बारीक सारीक समर्थांनी आपल्याला गोष्टी शिकवलेल्या आहेत. समर्थ म्हणतात 4 आत्मे आहेत. पहिला जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा, यालाच आपण विश्वात्मा म्हणतो, आणि चौथा परमात्मा होय. या 4 आत्म्यांमध्ये उंच नीच किंवा श्रेष्ठ कनिष्ठ भेद आहे असा आपल्याला भास होतो, पण ते खरे नाही. कारण मुळातच हे 4ही आत्मे एकच आहेत. नाव वेगळी आहेत पण आत्मे एकच आहेत. स्वामीजी आपल्याला यासाठी एक दृष्टांत देतात. ते म्हणतात, आकाश हे 4 प्रकारचे आहे. कधी ऐकलं नसेल ऐकलं. आकाश हे 4 प्रकारचे आहे. कोणकोणते 4 प्रकार? घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश. दिसायला हे 4 प्रकारचे दिसले, नावं 4 असली तरी मूळ आकाश हे एकच एक आहे. त्याचप्रमाणे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि चौथा निर्मळ आत्मा हे दिसायला 4 दिसले तरी अखेर सर्व मिळून एकच आत्मा आहे. मग आता जे आकाश उदाहरण दिलेलं आहे
ते स्पष्ट करतात. घटाला व्यापून असणारे जे आकाश, घटाला, घट म्हणजे मडकं, त्याला व्यापून असणारे आकाश, त्याच्या आतमधले जे आकाश ते घटाकाश होय. त्याप्रमाणे पिंडाला, शरीराला व्यापून असणारे परब्रह्म त्याला म्हणायचं जीवात्मा. मठाला व्यापून असणारे जे आकाश ते मठाकाश होय. मठाला व्यापून असणारे जे आकाश ते मठाकाश होय. त्याप्रमाणे विश्वाला व्यापून असणारे परब्रह्म त्याला शिवात्मा म्हणतात. विश्वाला व्यापून जे परब्रह्म आहे त्याला शिवात्मा म्हणतात. मठ म्हणजे साधू संत राहतात त्याला म्हणतात मठ, पण आपण घर समजूया. तर या आतमध्ये असलेले आकाश आहे, मठामध्ये असलेलं आकाश आहे, घरामध्ये असलेलं जे आकाश आहे ते म्हणतात मठाकाश. आणि त्याप्रमाणे विश्वाला जे व्यापून आहे जे परब्रह्म त्याला म्हणायचं शिवात्मा. मठाच्या बाहेर, घराच्या बाहेर जे आकाश आहे ते महदाकाश होय. त्याप्रमाणे या विश्वाच्या बाहेर जे परब्रह्म आहे त्याला परमात्मा, निर्मळात्मा म्हणतात. कोणतीही उपाधी म्हणजे मर्यादा नसणारे जे आकाश आहे, कोणतीही उपाधी म्हणजे मर्यादा नसणारे जे आकाश आहे ते चिदाकाश होय. त्याचप्रमाणे कोणत्याही उपाधीपासून निराळे असणाऱ्या परब्रह्माला निर्मळ आत्मा किंवा परमेश्वर म्हणतात. असे 4 प्रकारचे आत्मा, 4 प्रकारचे आकाशाशी जोडून दिलेले आहेत. घट किंवा मठ यासारख्या उपाधींच्या योगाने आकाश जरी भेदयुक्त भासले, वेगवेगळे भासले, तरी ते मूळ अभेदच असते, कारण ते एकाच आकाशाची रूप आहेत. त्याचप्रमाणे स्वानंदाने आत बाहेर भरलेला आत्मा पिंड व ब्रह्मांड यांच्या उपाधीने लहान मोठा वाटतो, लहान मोठा भासतो खरा, पण तो मुळात एकच आहे. त्याच्यामध्ये भेदाचा मागमूसही नाही, कुठलाही भेद नाही. आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे आणि तो सर्व काही व्यापून शेवटी शिल्लक राहतो. या दृश्य विश्वातील प्रत्येक वस्तूला आत्मा आत बाहेर निरंतर व्यापून आहे. त्याचा महिमा वर्णन करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष हजारो तोंडाच्या शेषाच्या अंगीसुद्धा नाही. आत्म्याचे सूक्ष्मपण आणि त्याची सर्व व्यापकता ज्याला अनुभवाला आली त्याचे जीवपण शिल्लकच राहत नाही, त्याचा जीवभाव नाहीसा होतो. मनुष्य जीवपणामुळे एकदेशी बनतो. आपण अर्थ पाहिला होता. एकदेशी म्हणजे एका वेळी एका ठिकाणी असणे. मनुष्य जीवपणामुळे एकदेशी होतो, संकुचित होतो. मी देह आहे या अहंकारापायी त्याला अनेक जन्म दुःख सोसावे लागते, अनेक जन्माच्या यातना सोसाव्या लागतात. पण आत्मानात्म विवेक केला तर मी देह नसून आत्माच आहे अशी त्याची खात्री होते. मग पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागत नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला आत्मानात्म विवेक करायला पाहिजे. आत्मा काय, अनात्मा काय हे संतांच्या संगतीत राहून समजून घेतलं पाहिजे. ग्रंथांचं वाचन त्याच्यासाठीच करायचं आहे. ग्रंथाचा अभ्यास आपल्याला यासाठीच करायचा आहे. जो जन्म आणि मृत्यू यांच्या कचाट्यातून सुटला त्याला मोक्ष मिळाला आहे असे समजावे. त्यांचा शोध घेता येता मनुष्य सद्वस्तू म्हणजे ब्रह्म अनुभवतो. ज्या क्षणी साधूची कृपा होते त्याच क्षणी आपण साक्षात ब्रह्म आहोत असा साधकाला अनुभव येतो. त्याच क्षणी तो मुक्त होतो. समासाचं नाव विसरायचं नाही. मोक्ष लक्षण, मोक्षाची लक्षणं काय, मोक्ष म्हणजे काय, तो कसा असतो, कसा मिळवायचा, त्याचं समर्थ आपल्याला वर्णन करून सांगत आहेत.
हे ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या मनातील शंकेचे निरसन झाले. जे आपण आत्ता प्रश्न केले होते ती श्रोत्याच्या मनातली शंका होती, आता कोणती शंका राहिली नाही. त्यांची संदेहवृत्ती मावळली. संत संगाने मोक्षपद तात्काळ कसे प्राप्त होते हे त्याला समजले. एका माणसाला स्वप्न पडले की आपण बंधनात आहोत, पण त्याला जागे केले की तो बंधनातून मुक्त होतो. त्याचप्रमाणे समर्थ सांगतात, ज्ञानपूर्वक विवेकाने माणसाची देहबुद्धी नाहीशी होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. अज्ञानरूपी रात्र संपली की माणसाची संकल्प दुःखे नाहीशी होतात. म्हणजे संकल्पामुळे जी दुःख भोगायला लागतात ती नाहीशी होतात. संकल्प नाहीसे झाले की त्या योगाने ताबडतोब मोक्षाची प्राप्ती होतेच. स्वप्नामधील बंधन तोडून टाकण्यासाठी दुसरे कोणतेही साधन लागत नाही. फक्त त्याला झोपेतून जागे करावे, म्हणजे त्याची स्वप्नातली बंधनं आपोआप गळून पडतात. आणि म्हणून साधकाने सतत जागे राहण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सतत ज्ञानप्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करावे. अन्य कोणत्याही साधनाचा विचार करू नये. विवेका वाचून, सारासार विचारा वाचून इतर सगळे जे उपाय केले तर ते फुकट जातात, श्रम मात्र होतात. विवेकानेच आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी समर्थ सांगतात, बंधनही नाही आणि मोक्षही नाही. आत्मस्वरूप कसं आहे? त्याच्या ठिकाणी बंधही नाही आणि मोक्षही नाही, जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. मग जन्म आणि मृत्यू शरीराला असतात, आत्म्याला जन्मही नाही तसाच मृत्यूसुद्धा नाहीच. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 20व्या श्लोकातून आत्म्याचे अमरत्व वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हीच गोष्ट सांगतात. तो श्लोक असा आहे, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. म्हणजे हा आत्मा कधीही जन्माला येत नाही, कधीही मरत नाही. जन्माला न आल्याने मरतही नाही, कारण जन्म नसलेला हा आत्मा, जन्म नसलेला हा आत्मा कसा आहे? नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. त्यामुळे आत्मा आणि शरीर हे वेगवेगळे आहेत. शरीर जातं, आत्म्याचा नाश होत नाही, शरीराचा विनाश होतो. अशा रीतीने नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपण मोक्ष कसा ओळखायचा, कसा प्राप्त करून घ्यायचा, त्याचे कोणकोणते उपाय आहेत हे आपल्याला समर्थांनी या समाजात आपल्याला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 8व्या दशकातील मोक्षलक्षण नावाचा 7वा समास पूर्ण झाला.